सेवानिवृत्तीनंतर अनेक जण आपलं जीवन आरामशीर घालवण्यात धन्यता मानतात। पण इंदापूर तालुक्यातल्या बेडशिंगच्या सदाशिव राऊतांनी मात्र 10 एकर शेती विकत घेऊन त्यावर फळबागा फुलवल्यात। डाळिंब, द्राक्ष यासह थायलंडच्या ॲपल बोराची देखील त्यांनी लागवड केली आहे। आज शेतीच्या भरवशावर ते वार्षिक किमान 15 लाखांची उलाढाल करतायत। ज्या माळरानात गवत देखील उगवत नव्हतं त्या माळरानात राऊतांनी मात्र फळबागांचा मळा फुलवलाय। आज आपण त्यांच्या ॲपल बोरांची शेती पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या बेडशिंग गावी जाणार आहोत। हे आहेत इंदापूर तालुक्यातल्या बेडशिंग गावचे सेवानिवृत्त मोटार मेकॅनिक सदाशिव राऊत। राऊत यांना वडिलोपार्जित अवघी 4 एकर जमीन होती। यावर राऊत कुटुंबियांचं म्हणावं असं भागत नव्हतं। राऊत यांनी 1972 साली ITI शिक्षण झाल्यानंतर श्रीगोंदा साखर कारखान्यात नोकरी स्वीकारली। मात्र त्यांना शेती करण्याची आवड होती, त्यामुळे त्यांनी नोकरी करत असताना हिरवळीच्या शेतीचं स्वप्न पाहिलं होतं। सेवानिवृत्तीनंतर नोकरीतून आलेल्या पैशातून एका मुलासाठी इंदापूरमध्ये दुचाकी गाड्यांचं शोरूम त्यांनी टाकलं आणि बेडशिंगे गावच्या हद्दीत सन 2005 ला 10 एकर 14 गुंठे जमीन घेतली आणि त्यामध्ये एक विहीर आणि बोरवेल्स घेतली। पाणी उपलब्ध झाल्यानंतर माळरान जमिनीवर वेगवेगळी फळबाग लागवड सुरू केली। यामध्ये 6 एकर भगवा जातीचं डाळिंब, 1.5 एकर ॲपल बोर, द्राक्ष, उर्वरित जमिनीत जनावरांचा चारा पीक, त्याचबरोबर रोपवाटिका घेतली आहे। शेती व्यवसाय हा तसा 80 सालापासून मी करीतच आलो। त्यावेळेस मी शिमला मिरची म्हणायची डबळी मिरचीला, त्यावेळेस प्रॅक्टिकली मी प्लॉट केला होता परस्थळ गावी। तर तो 1 नंबर झाला होता माझा। बरेचसे लोक येऊन पाहून गेले होते। त्यानंतर लखनौ, पेरू परस्थळ गावी केला होता। त्यानंतर केळीची बाग केली होती परस्थळला, पण त्याच्यातही चांगलं मला उत्पन्न मिळालं होतं। पण नंतर कालांतराने घरात 2000 साली डिवायडेशन झाल्यानंतर पुढं मी स्वतः इथं बेडशिंग गावी 70,000 रुपये एकराने जमीन घेतली। शेतीला शेणखत उपलब्ध व्हावं यासाठी 8 ते 10 जनावरही पाळली आहेत। राऊत फळबागेला देशी गाईच्या शेण गोमूत्राच्या स्लरीचा डोस देतात, त्यामुळे त्यांची फळबाग ताजी तवानी दिसते। सध्या राऊतांच्या बागेत ॲपल बोरांची तोडणी सुरू झाली आहे आणि शिवाय मी सगळी स्लरीवर शेती करतोय, टोटली स्लरीवर। की स्लरीत काय, स्लरीत बाबा गांडूळ खत तयार होणं ही त्याचं प्रक्रिया सारखा चालू आहे माझी। पेंट टाकणं स्लरीतून, बुगी पेंट टाकणं, कधी लिंबुळी वार्क टाकणं, ह्याच्यामुळं माझ्या झाडांना तुम्हाला जी ग्रोथ दिसते त्या खरी कारण तेच। मग मूत्र टाकणं कधी असे सारखं 8 दिवसांनी 15 जसा वेळ मिळेल स्लरी तयार होतील, रोटेशनमध्ये येतील। तर तशा पद्धतीने आज मी स्लरीवर सगळी शेती करतो। ॲपल बोरचं उत्पन्न प्रॅक्टिकली जर सरासरी इन ॲव्हरेज 50 रुपये जरी आपण किलो धरलं आणि झाडाला 35 ते 40 किलो माल आहे, साधारणपणे एक झाड 2000 रुपये आपल्याला देऊ शकेल आणि त्याला खर्च फार कमी। ह्याला केमिकल अजिबात वापरायचं नाही, DAP म्हणा, अजिबात केमिकल कुठल्या प्रकार, फक्त ह्याला कोंबड खत, कारखान्याची मळी, शेणखत, हे 3च। आणि राऊतांनी आपल्या शेतात आवडीनं प्रायोगिक तत्वावर काही प्रमाणात मसाल्यांची झाडंही लावली आहेत। यंदाच्या हंगामात राऊत यांनी डाळिंबांपासून 20 लाख रुपये मिळवलेत, तर नव्यानं द्राक्षांची लागवड केली आहे। सध्या ॲपल बोराची तोडणी सुरू असून आतापर्यंत 5 टन माल गेलाय। त्याला प्रति किलोला 33 रुपयांचा बाजारभाव मिळालाय। अजून 15 टन माल निघेल अशी राऊत यांची अपेक्षा आहे। सदाशिव राऊत हे दरवर्षी आपल्या डाळिंब आणि ॲपल बोर या पिकातून जवळपास 25 ते 30 लाख रुपये मिळवतात। यंदाही त्यांना किमान 15 ते 20 लाखांचा नफा अपेक्षित आहे। आपल्या वडिलांचं शेतीतलं यश पाहून त्यांचा मुलगाही सुखावलाय। मी TVS बघतो मोटरसायकलचा वडिलांचा पहिल्यापासून। आम्ही साधारण जुनी शेती होती घेतलेली जुनी, ह्याच्या आधी काही ऊसात उत्पन्न होत नव्हतं। त्या शेती अशी 20 ते 25 टन ऊस निघणे वगैरे अशा बऱ्याच काही गोष्टी किरकोळ होत्या। त्या वडिलांनी ठरवलं मी शेती बघतो, तू सगळा बिझनेस बघ। मग सगळा बिझनेस बघ म्हणलं, मग मी म्हणलं तुम्ही तिकडे बघा, तुम्ही शेती बघा, मी बिझनेस बघतो। तर वडिलांनी शेती अशा इतकी चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता येईल ह्याची कल्पना मी केली बी नव्हती। त्या पद्धतीने शेती खूप चांगली डेव्हलप केली व उत्पन्न बी आता चांगल्या पद्धतीत चालू झालं। माझ्या व्यवसायाला सकट शेती मागं आज वडील झालेले आहेत। मी बी आपला हळूहळू रोज संध्याकाळी 4च्या सुमारास येऊन थोडं शेतीत लक्ष देऊन थोडं नॉलेज, थोडं फ्युचरमध्ये आपल्याला बी जमलं पाहिजे ह्या हिशोबाने शेती सगळी शिकत आहे। सदाशिव राऊत आपल्या शेतीत मेकॅनिक झालेत, त्यामुळे त्यांची शेती कायम तंदुरुस्त आहे। त्यांना दैनिक ॲग्रोवनची मोलाची मदत झाली आहे।
10 वर्षात ते शेतीत यशस्वी झाल्यामुळे शेजारील शेतकरी राऊतांकडून मार्गदर्शन घेऊन शेती करतायत। पहिल्यापासून नानाच्या मार्गदर्शनाखाली शेती चालू केली। आमची पण मूळची माझी स्वतःची पण शेती आहे, माझी पण डाळिंबाची बाग आहे। तर नानाच्यात नानाचं कामाचं नियोजन आणि पाणी सोडण्याच्या पद्धती, मटेरियल टाकण्याच्या किंवा स्लरी, झाड कसं सांभाळायचं हे नानापासून चांगलं शिकायला मिळालं आम्हाला पण। सदाशिव राऊतांमुळे परिसरातल्या महिला, मजूर आणि काही कुटुंबांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झालाय। त्यामुळे महिला, मजूर आणि पुरुष समाधानी आहेत। नानाकडे 2007 पासून कामाला आहे। असं मजुरी लागेल तसं होतं, पण आता 1 वर्षापूर्वी बांधलेच नानाच्यात कामाला आहे। काय काय काम करणार? इथं ड्रिपला मोटर चालू करणे, झाडांना खतं देणे, औषधं मारणे। आम्ही नानाच्यात कामाला येतोय, चांगलं कामही आहे, रोजगारही चांगला आहे आम्हाला। त्यांच्या डाळिंबाची एप्पल बोर आहे, द्राक्ष आहे। काळी माती ही आपली आई असल्याचं अनेक जण सांगत असतात, मात्र काळ्या आईशी असलेलं नातं घट्ट करण्याचा प्रयत्न करणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतात। त्याही पलीकडे जाऊन या काळ्या आईची सेवा करून नंदनवन फुलवणारे नामानिराळीच राहतात। अशाच पद्धतीनं सेवानिवृत्तीनंतर काळ्या आईशी इमान राखण्याचा प्रयत्न सदाशिव राऊतांनी केलाय। राऊतांनी आज वयाच्या 60तही तरुणाईला लाजवेल अशी शेती करून सगळ्यांपुढेच आदर्श ठेवलाय। विजय मोरे, साम टीव्ही, इंदापूर, पुणे।